नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी असा काळ येतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की आता सर्व काही संपलं. पण तुम्हाला माहित आहे का, हजारो वर्षापूर्वी गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायामध्ये अशाच एका संकटात सापडलेल्या मातेसाठी एक महासंदेश आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ यांनी दिला, जो आज आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी देखील तो तितकाच महत्वाचा आहे. कथा आहे कुरवपूरच्या अंबिका मातेची, जिचा पती वारला होता आणि तिचा मुलगाही मतिमंद होता. गावकरी नेहमी तिला टोचून बोलायचे आणि ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने आपल्या मुलासह नदीमध्ये जाऊन जीव द्यायचा प्रयत्न केला आणि तिथेच तिला दर्शन झाले श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आणि महाराजांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त केलं. ते कसं काय, तर चला मी सांगते. श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अंबिकेला प्रदोष व्रत करायला सांगितलं. तर कलियुगामध्ये प्रदोषाचं काय महत्व आहे, तर आपल्या आयुष्यामधील दोष, दुःख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रदोष हे एक प्रभावी माध्यम आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला काय वाटतं माहितीये का, की देव तर आपली मदतच करत नाहीये, मग का आपण उपास, व्रत, नामस्मरण करायचं. पण ह्या अध्यायामध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे, जर तुम्ही श्रद्धेनं एखादं व्रत किंवा शिस्तबद्ध उपासना म्हणजे जसं की प्रदोष असं तुम्ही स्वीकारलं तर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि तुमचं प्रारब्ध बदलण्याची ताकद तुमच्या प्रयत्नात आणि श्रद्धेमध्ये येते. जर तुम्हालाही असं वाटत असेल ना की तुम्हाला संकटाने घेरले, तर त्या अंबिका मातेची श्रद्धा आठवा आणि प्रदोष व्रताचा संकल्प करा किंवा दिवसातले 10 मिनिट तरी नामस्मरण करा.